तर हे बघा किती छान दिंडे मी इथे तयार केलेले आहेत। पण हे दिंडे आपण फक्त गुळापासून बनवणार आहोत। तर एका पॅन मध्ये हे बघा थोडं तूप टाकत आहे, अर्धा किलो चम्मच, आणि त्यामध्ये टाकायचं साधारणतः पाऊण ग्लास पाणी। तर मी इथे अर्धा वाटी तांदळाचं पीठ घेणार आहे, त्या प्रमाणामध्ये मी पाऊण ग्लास इथे पाणी घेतलेलं आहे। चिमूटभर मीठ टाकायचं, पाण्याला उकळी येऊ द्यायची। त्यानंतर इथे मी अर्धा वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तांदळाचं पीठ टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं। गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची। तर बऱ्याच ठिकाणी पुरणाचे दिंडे सुद्धा केले जातात, पण मी आज गुळाचे दिंडे करत आहे, थोडे वेगळ्या प्रकारचे। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। हे बघा पीठ छान असं तयार झालं। गॅस बंद करायचं, 2 मिनिटं थंड करण्याकरता ठेवायचं। हे बघा हे पीठ जे आहे ना थंड झालेलं आहे, थोडं एकदम थंड नाही करायचं, थोडं कोमट असताना हे एका ताटात काढून घ्यायचं। त्यानंतर हे पीठ न छान असं मळून घ्यायचं। आवश्यकतेनुसार थोडं पाणी टाकायचं, आणि पाणी सुद्धा थंड नाही, इथे कोमटच पाणी वापरायचं। तर अगदी झटपट तयार होतात हे दिंडे घाईगडबडीच्या वेळेमध्ये। पुरणाचे दिंडे करण्यामध्ये बराच वेळ जातो, तर असे गुळाचे दिंडे पटकन तयार होतात आणि खायला सुद्धा खूपच चविष्ट वाटतात। तर मी इथे थोडं कोमट पाणी टाकून पीठ छान असं नरम असं मळून घेत आहे। हे पीठ मळायला थोडा वेळ लागेल, कारण आपल्याला खूप छान सॉफ्ट मुलायम पीठ मळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हे बघा हाताने। तर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा, अशाच नवीन किचन टिप्स आणि नवनवीन रेसिपी बघण्याकरिता। सुपर फूड हॅक्स बाय मनीषा या चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा ही रेसिपी आवडली तर, आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत सुद्धा नक्की शेअर करा। हे बघा पीठ छान असं मी मळून घेतलेलं आहे, अगदी सॉफ्ट झालेलं आहे। 10 मिनिटं झाकून ठेवूया, म्हणजे पीठ छान असं आणखी सेट होईल आणि छान सॉफ्ट होईल। हे बघा 10 मिनिटं झालेले आहेत, पीठ छान आपलं असं सेट झालेलं आहे। आणखी थोडं हाताने मळून घेऊया। तर हे बघा हे आहे गुळाचं पावडर, यामध्ये मी थोडं विलायची पूड टाकली, छान मिक्स करून घ्यायचं। यामध्ये तुम्हाला आवश्यकतेनुसार थोडंसं ड्रायफ्रूटची पूड टाकू शकता। ड्रायफ्रूट्स टाकायचं असेल तर त्याची एकदम पावडर तयार करून टाकायची। तर एक छोटा पिठाचा गोळा घेतलेला आहे मी, आता याची पुरी लाटून घेत आहे। थोडं कोरडं पीठ लावून घ्यायचं। अगदी झटपट तयार होतात हे दिंडे, जवळपास 15 ते 20 मिनिटांमध्ये तयार होतात। तर अशी पातळशी पुरी हे बघा अशा प्रकारे पुरी लाटून घेतलेली आहे। आता आपण जे मिश्रण तयार केलं होतं गुळ आणि विलायचीचं, ते यामध्ये आपण टाकूया। 1 छोटा चम्मच टाकायचं, साधारणतः जास्त नाही भरायचं। आणि हे जे गुळ आहे ना ओलसर नाही राहिलं पाहिजे, थोडं कोरडंच घ्यायचं, कारण ओलसर गुळ जर आपण यामध्ये टाकलं की आपले ते दिंडे आहे ना व्यवस्थित होणार नाही, म्हणजे या दिंड्यामधून गुळ बाहेर निघेल। अशा प्रकारे कळा छान अशा बंद करून घ्यायच्या। अशा प्रकारे बाकीचे आपण सर्व दिंडे तयार करून घेऊया। तर हे बघा एका कढईमध्ये पाणी गरम करण्याकरता ठेवलेलं आहे। पाणी छान असं गरम झालेलं आहे, आणि आपले दिंडे सुद्धा मी सर्व तयार करून घेतलेले आहेत। एका चाळणीला आता आपण तेल लावून घ्यायचं। तुम्ही स्टीमर मध्ये सुद्धा करू शकता, किंवा मग अशा कढईमध्ये सुद्धा हे दिंडे करू शकता। आता ही चाळणी ठेवायची कढईवर, आणि गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची, आणि त्या चाळणीवरती आता हे संपूर्ण तयार केलेले दिंडे ठेवायचे। आणि जवळपास आपल्याला हे 10 ते 15 मिनिटं वाफवून घ्यायचे आहेत। तर हे बघा झाकून ठेवूया। चला आता 15 मिनिटं झाले, बघूया दिंडे आपले झाले आहेत का। तर हे बघा किती मस्त असे छान वाफवले गेले आहेत, आपले दिंडे तयार झालेले आहेत। हे बघा आता गॅस बंद करायचा, आणि गरमागरम दिंडे आता सर्व करूया। हे बघा
काही काही दिंड्यामधून गूळ थोडा बाहेर येईल, पण काही हरकत नाही, खायला खूपच टेस्टी वाटतात. हे बघा आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर तुम्ही सुद्धा अगदी झटपट तयार होणारे हे दिंडे नक्की करून बघा. आणि हे दिंडे ना गरमागरमच खायला खूप टेस्टी वाटतात. हे बघा तयार झालेले आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा, कमेंट करा छानशी. तुमच्याकडे नागपंचमीला कोणते पदार्थ तयार करतात ते सुद्धा नक्की सांगा. संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत स्वस्त राहा, काळजी घ्या आणि माझे व्हिडिओ बघत राहा. नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन पारंपरिक युनिक रेसिपी बघण्याकरिता. हे बघा गरमागरम दिंड्यांवरती मी गरमागरम तूप टाकलेलं आहे आणि तुम्हाला आता एक तोडून दाखवते. किती मस्त असं झालेलं आहे हे दिंडे. तर पुन्हा एकदा तुम्हाला नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. हे बघा किती मस्त असा छान दिंडे इथे तयार झालेले आहेत. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका छानशा रेसिपी सोबत. तेव्हापर्यंत स्वस्त राहा, पावसाचा आनंद घ्या, सणावाराचा आनंद घ्या आणि माझे व्हिडिओ सुद्धा बघत जा. बाय बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे.